यानंतर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। पुण्यातील नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन अखेर रद्द करण्यात आलंय। मराठा समाजाच्या विरोधानंतर संस्थानानं हा निर्णय घेतलेला आहे। नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार आहे। नामदेव शास्त्री महाराजांचं 7 फेब्रुवारीला देहूमधील भंडारा डोंगरावर कीर्तन होतं। नामदेव शास्त्रींऐवजी आता डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचं कीर्तन आयोजित करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, अखेर हे कीर्तन नामदेव शास्त्रींचं रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येतेय, काय नेमकं घडलंय याबाबत? देहूमध्ये भंडारा डोंगरावरती दरवर्षीप्रमाणे माघ शुद्ध दशमी सप्ताह सोहळा या ठिकाणी सुरू आहे। याच्यामध्ये विविध महाराजांचे कीर्तन आणि प्रवचन असे सोहळे जे आहेत ते आयोजित करण्यात आले आहेत। यातच 7 फेब्रुवारीला भगवानगडाचे भक्त नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला होता। मात्र या कीर्तन सोहळ्याला अखिल मराठा समाजाने तीव्र विरोध या ठिकाणी दर्शवला आणि त्यांनी एक निवेदन पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भंडारा डोंगर समितीला या ठिकाणी दिलेलं होतं, सादर केलेलं होतं। हा वाढता विरोध जो आहे तो निश्चितपणे मराठा समाजाने केलेल्या विरोधानंतर अखेर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्यात आलंय आणि या पुण्यातील नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन रद्द होण्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे। धन्यवाद नाझीम या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।